मी आता तुझाच विचार करत होते आणि तेवढ्या समोर आलास बी. चल नाश्ता कर. नाही नको आई, माझं जरा महत्वाचं काम आहे, ते करण्यासाठी मी बाहेर निघालोय. गुड मॉर्निंग देशमुख फॅमिली. गुड मॉर्निंग सत्यनाम बाबा. शरणम हृदयम. निघायचं? हां चला. हाओ थांबा, कुठे चाललाय? लालीजी, तुम्हाला किती वेळा सांगितलंय बाहेर जाणाऱ्या माणसाला टोकू नये, रोखू नये. एक महत्वाचं काम आहे म्हणून बाहेर निघालोय. झालं की मी सगळ्यांना सांगेनच. येतो. चला. आओ पण लाले जाऊ दे त्याला. असं बाहेर जाणाऱ्या माणसाने टोकू नये. त्यांना काय त्यांची कामं होत नाहीत का? ही साधी गोष्ट माहित नाही होय तुला? नाही कळत फुलत आहे आजकालच्या पोरींना काय कळतंय तवा. आत्या, मला ह्यांची काळजी वाटत होती म्हणून विचारलं. हे बघ लाले, तुझी समधी काळजी मला कळते, पण तो आला परत की समजा सांगेलच की. त्यानं कवा कधी काय लपवलंय का आपल्यापासनं? कवाच कायच नाही लपवलंय. पण वय गलाले म्हणजे गोपाळ बाबा आश्रम काढताय असं ऐकलंय, म्हणजे कानावर आलंय बरं का माझ्या. खरंय का ग? आत्या, तुम्हाला कुठून कळतात हो या सगळ्या खबरी? मी बायको असून माझ्याशी काहीच नाही बोलले ते याविषयी. तुम्हाला कसं काय कळलं? हा हा ते मला सांगतो ना गोपू माझा का रंजू आई आशाला असे आशाला असे. हा हा, मग त्यांनाच विचारायचं ना तुम्ही. हे नाही विचारलं का? तेवढंच राहून गेलंय सांगायचं. वाट बघा मग. हे का असे चांगले झाले का पोहे? एक नंबर. तुमच्या परमिशन शिवाय इथं कोणालाच परमिशन नाही. एकदम फुल पायरस. आणि हा ते जरा थोडे ना एडिटिंगचं काम चाललंय. 1-2 दिवसात फायनल करून टाकतो. हा काय झालं बाबा? नो रिॲक्शन. बेडरूम आवडली नाही काय? हरिश्चंद्र, हे शय्यन कक्ष आहे, मग शय्या कुठे आहे? शय्या? शय्या? हरिश्चंद्र, जसं आत्म्याविना शरीराचा उपयोग नाही, तसं शय्यन कक्षामध्ये शय्याविना शय्यन कक्षाचा उपयोग नाही. तुम्हाला कळलेलं दिसत नाहीये, मी सोपं करून सांगतो. तू काय म्हणालास? बेडरूम. बेड कुठे इथे? असं सांगा ना मराठीमध्ये, आपल्याला कळणार ते इंग्लिश. बाबा काय विषय झाला माहितीये का? आपल्याला काय वाटलं तुम्ही इथं फक्त पूजा करणार आहे आणि मग पूजा करायची मला बेड कशाला पाहिजे म्हणून नाही टाकला ना. हरिश्चंद्र, माझं जगणं हे पूजा आहे आणि झोपणं ही एक प्रकारची साधनाच आहे. त्यामुळे मी झोपेतही साधनाच करत असतो. ब्रह्मानंदी टाळी ज्याला म्हणतात ती हीच. सॉरी बाबा, आजच्याच बेड टाकून घेतो. टेन्शन घेऊ नका. ए विकास, बाबा काय बोलले ऐकलं ना? हो बाई. जा त्याला फोन लाव. बळ लगेच. आजच्या लावून बेड. हो हो. होल्ड बाबा, मी आलो. हॅलो. नॉर्मलच कपाट आहे की. इथे कुठे चोर गप्पा नाहीये, काय नाहीये. आलेलं कपाट लपवायचं कुठे? जागा करून घेतली पाहिजे. ओके डन. बाबा ऑल ओके सगळं? अजून काय एडिटिंग वगैरे करायची गरज नाही ना? नाही, काही करण्याची गरज नाही. हरिश्चंद्र, तुझे हे सगळं करतोयस त्याबद्दल मी खूप खुश आहे. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी असेल. बस का बाबा. अहो तुम्ही खुश तर आपण खुश. बरं मला एक सांगा, तुम्ही इथं राहायला कधी येणार आहे? म्हणजे मला तशी तयारी करायला ना. उद्याच. कधी गेले ते? अजून यांचा पत्ता नाही. रात्र झाली. पण मी म्हणते सांगून जायला काय होतंय. हा बाई, आता एवढा मोठा देव माणूस झालाय, भक्तगण सगळ्या आपल्या समस्या उघड्या करून सांगतात आणि ह्यो का घरच्यांपासून लपवा छपवी करतोय काही कळना झालंय मला. ना गोपाळचं काहीच कळत नाही बघ. गोपाळ आत्ता समोर असते तर गोपू म्हणलं असतात की, आता लगेच गोपाळ. ते म्हणजे आपलं बघ. अगं
आता सकाळपासून घरामध्ये नाही ना बाई काळजीने नुसतं जीवाला घोर लागलाय माझ्या. आणि ते चिडचिडीमध्ये गोपाळ गोपाळ झालं, पण माझ्यासाठी गोपूच आहे. हा गोपू सरडा कुठला. अय काय बोलली? खरडा खरडा करायला चालली जा वेगळी पे. काय ग डिंपल, कुठं होतेस दिवसभर? म्या हे पोस्टर लावायला गेली होती. पोस्टर? कसली पोस्टर? तुम्हाला ना माहित? अगं मी आपलं सांगतो. गोपाळ- हा आले. मी सांगतो. मला खरं तर सगळ्यांना सांगायचं होतं. छोटी आई, आप्पा कुठे आहेत? हा हा हाय, मी बोलवते. आओ गोपू बोलवतोय. आई, आत्या. काय रे? काय रे काय झालं? तुम्हा सगळ्यांना माहिती आहे इथे भक्त येतात, भक्तांची संख्या वाढत चालली आहे, गर्दी वाढत चालली आहे, भक्तांची सेवा नीट करता येत नाहीये, इथे त्यांची गैरसोय होतीये, अर्थात पर्यायानं तुमचीही गैरसोय होतीये हे माझ्या लक्षात आलं. म्हणून मी आश्रमासाठी एक जागा शोधत होतो. जागा शोधली, जागा मोठी मिळाली, आता त्याच ठिकाणी मोठं आश्रम बांधलंय. हां डिंपल, फोटो दाखवताना. बाय हे बघा. आणि उद्याच त्याचं उद्घाटन आहे. उद्याच? पण एवढी घाई कशा पाहिजे? आणि तुम्हाला काय बोललं बी नाही तू? नाही, मी आप्पा तुम्हाला सांगणार होतो, पण काय देवाच्या कार्यात उशीर कशाला ना. आणि हे सगळं मी नाही ठरवलं. करता करविता तो, मी फक्त निमित्त मात्र. त्याने मला मार्ग दाखवला, त्या मार्गावर मी चालतोय, त्याची आज्ञा पाळतोय. हां, तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं एक सांगायचं राहिलं. इथून पुढे मी आश्रमातच राहीन.